नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर माझा हा इंग्रजी ग्रामरचा पहिला व्हिडिओ आहे. तर पहा, तुम्हाला इंग्रजी ग्रामर कुठून सुरू करायचे हे तुम्हाला ह्यांचे जे स्टेप्स नाही पॉइंट्स हे तुम्हाला सांगणार आहे. ते लिहून घ्या, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि हो, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. जसे की बघा, इंग्रजी ग्रामर कुठून सुरू करायचं. पहिला जो मुद्दा आहे तुमचा काय, पार्ट्स ऑफ स्पीच. काय पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यातला पण सांगेन तुम्हाला मुद्दा. आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, शब्दांच्या जाती. ह्याच्यामध्ये 8 शब्दांच्या जाती आहेत. ओके, त्यात महत्वाची तुम्हाला काय, वर हे लक्षात ठेवायचं. ह्याचा परिपूर्ण अभ्यास करा. त्याच्यानंतर येतं काय तुमचं प्रिपोजिशन. त्याच्यानंतर आहे कंजंक्शन. बघा, प्रिपोजिशन आणि कंजंक्शन. प्रिपोजिशन म्हणजे काय की शब्दांना जोडणारे शब्द, आणि कंजंक्शन म्हणजे काय की वाक्यांना जोडणारे शब्द. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला ग्रामर हे लगेच लक्षात येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे तुमचं प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. हे 4 जाती तुमच्या पक्क्या असल्या पाहिजेत. आणि बाकीचे जे हो, तुम्ही थोडी बहुत नाही, त्यांची चांगली माहिती ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ग्रामर सोडवताना प्रॉब्लेम येणार नाही. बघा, त्याच्यानंतरचं काय आहे, नंतरचं स्टेप्स आहे तुमचा आर्टिकल्स म्हणजे उपपदे. काय उपपदे, ए म्हणजे अ, अँड आणि द. जसं आपण मराठी भाषा आपली ही समृद्ध असते. कशाने, आपण काना, मात्रा, वेलांटी, हे की नाही, हे मराठीमध्ये अशी उपपद नाहीयेत, पण इंग्रजीमध्ये आहेत. अ, अँड आणि द. हे जेव्हा आपल्याला दर्शवायचं इंग्रजीमध्ये, तर ह्यांचा वापर आपल्याला येणं गरजेचं आहे. ह्याने काय होते की तुमची इंग्रजी भाषा ही समृद्ध होते. कशांच्या वापराने, अ आणि द. त्याच्यानंतर येतं तुमचे काय, टेन्सेस. आणि नंतर येतं तुमचे मॉडेल्स. म्हणजे टेन्स मध्ये काय 12 टेन्स, आणि मॉडेल्स मध्ये काय 17. ह्यांचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ह्यांचं पण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. हे पण कसं असलं पाहिजे तुमचं, इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश. म्हणजे हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला ग्रामर, हो, यांची सूत्र पण तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहे. दोन्हीमध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, टेन्सेस आणि हेल्पिंग वर्ब्सचे. म्हणजे तुम्हाला ग्रामर सोडवताना ह्याची काही जास्त म्हणजे तुम्हाला गरज पडणार नाही. बाकीच्या गोष्टींची तुम्हाला विचार करण्याची. ओके, त्याच्यानंतर येतं काय तुमचं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. काय टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. बघा, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय की वाक्यांचे प्रकार. वाक्यांचे 4 प्रकार आहेत, ऍसर्टिव्ह, इंटरगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. हे तुम्हाला वाक्यांचे प्रकार का करायचे आहेत, कारण की हे वाक्य कुठल्या काळातलं आहे. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, वर्बल आहे, डब्ल्यूएच आहे, आज्ञार्थी आहे, किंवा उद्गारवाचक आहे. म्हणजे ज्या काळामध्ये तुम्हाला वाक्य विचारलेलं आहे, सॉरी, ज्या वाक्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला जे वाक्य विचारलेले म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये असेल तर तुम्हाला तो वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे त्या पॉझिटिव्ह मध्येच करायचंय. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह मध्येच, डब्ल्यूएच असेल तर डब्ल्यूएच मध्येच. राईट. म्हणजे डब्ल्यूएच मधलं जर ऍक्टिव्हाइजचं सेंटेन्स असेल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की पॅसिव्हाइज करा, तुम्हाला डब्ल्यूएच मध्येच करायचंय, त्याला पॉझिटिव्ह मध्ये नाही करायचं. त्यामुळे तुम्हाला वाक्याचे प्रकार हे माहिती असणं गरजेचे आहेत. बघा, हे जे स्टेप्स आहेत, हे स्टेप्स नाहीत, एवढे चॅप्टर्स आहेत ना, क्लिअर करून घ्या. म्हणजे ह्याच्यानंतरचं जे ग्रामर आहे ते तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जास्त तुमचे गोंधळ किंवा गडबड होणार नाही. राईट. आता ह्याच्यामध्ये काय शंका असेल तर, एखादा मुद्दा वगैरे काय राहिला असेल तर तुम्ही मला सजेस्ट करा. तो नेक्स्ट सेशन मध्ये मी त्याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवेन. काय शंका असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा.